नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यातील जांभूळ फाटा या जांभूळ रेल्वे गेट भुयारी मार्ग जो आहे तो अरुंद असल्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे. या ठिकाणी काने रेल्वे गेट बंद असल्यामुळे या जांभूळ रेल्वे गेटच्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्रातली वाहतूक आहे. त्यातच या जांभूळ फाटा या ठिकाणी अवजड वाहने ओढत असताना रस्ता ब्लॉक होत आहे आणि रस्ता ब्लॉक होत असल्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत. या वाहतूक कोंडीमध्ये नागरिक त्रस्त झालेले आहेत. तर या ठिकाणी काही पोलीस आहेत. बराच वेळ झालं पोलीस या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी उभे आहेत, पण अवजड वाहने ओढत असताना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडीला निमंत्रण भेटत आहे. त्यातच महामार्गाच्या ज्या साईड पट्ट्या आहेत त्या खचलेल्या आहेत आणि प्रत्येकाला या ठिकाणी जाण्याची गडबड असल्यामुळे वाकडी तिकडी वाहनं चालवली जातात. आता या ठिकाणी वाहनं वळवत असल्यामुळे आता जांभूळकडनं येणारी जी वाहनं आहेत या ठिकाणी वळत असताना महामार्गावर ही वाहने उभी होत आहेत. त्यामुळं वाहतुकीचा मार्ग सुकर न होता महामार्गावर वाहतूक कोंडी ही नित्याची झालेली आहे. मग त्यामध्ये तळेगाव वडगाव फाटा असेल, देवरोड सेंट्रल असेल, प्रत्येक ठिकाणी वाहतूक कोंडीचा हा प्रश्न गहन झालेला आहे. तर MSRDC आणि IRBच्या वतीनं ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या वतीनं या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी होमगार्ड नियुक्त करण्यात आलेले आहेत. महामार्गावर दुतर्फा रांगा लागलेल्या आहेत. तर प्रत्येकाला या ठिकाणी जाण्याची गडबड आहे. पण पूर्वी या जांभूळ फाटा या ठिकाणी कधी वाहतूक कोंडी होत नव्हती, पण काने रेल्वे गेट बंद असल्यामुळे औद्योगिक क्षेत्रातली वाहतूक ही जांभूळ भुयारी मार्गामधनं वळवण्यात आलेली आहे आणि जांभूळचा भुयारी मार्ग हा अरुंद आहे. यामध्ये जी अवजड वाहने आहेत अनेक वेळा त्या पुलामध्ये फसली जातात आणि त्यामुळं नागरिकांना या ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. तर किती वेळ झालं तुम्ही वाहतूक काढत आहे? काय नाव तुमचं? संतोष वसंत सुपेश. हां, 1 वाजल्यापासून काय नेमकं काय प्रॉब्लेम झालाय? काने फाट्यावरला रस्ता काम चालू आहे रेल्वेचं. बरं, आणि रस्ता रस्त्याचं काम करण्यासाठी रेल्वे गेट बंद आहे. जांभूळ फाट्याला काय अडचण आहे? मोठी वाहनं अडकली जातात, एकाच वेळी 2 वाहनं जात नाहीत. एकाच वेळी 2 वाहनं जात नाही, एकच वाहन जाते म्हणून रस्ता. तर या ठिकाणी वाहन चालक, सामाजिक कार्यकर्ते काय सांगाल? नेमकं मावळ तालुक्याची वाहतूक कोंडी ही नित्याची झालेली आहे. दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे, पण वाहतूक कोंडी संपत नाही. काय सांगा? गाड्यांचं प्रमाण जास्त झालेलं आहे, त्यामुळेच वाहतूक कोंडी आहे. आणि कानेपाट्याचं रेल्वे गेट, त्यामुळे शक्यतो या भागातून जास्त वाहतूक कोंडी होती. याचं कारण हे प्रमुख तेच आहे. बरं, तर अनेक जण आहेत, आम्ही प्रत्येकाकडनं काय सांगाल? नेमकं वाहतूक कोंडी झालेली काय झालं माहिती का? आता इथून मी बाळासाहेब गबळू काकरे, राहणार जांभूळ. पहिला जांभूळच्या रस्त्याची एवढी बेकार परिस्थिती होती आणि आता रस्ता चांगला झाल्यामुळे ना इंडस्ट्रीच्या सगळ्या गाड्या, ज्या कॉईलच्या गाड्या वगैरे येऊन रस्त्याची पण पूर्ण वाट लावून टाकली. इंडस्ट्रीचा पूर्ण लक्ष नाहीये. कारण गावच्यासाठी रस्ता बनवला पण त्याचा वापर वेगळ्या पद्धतीने होतो. तर सुसाट वेगाने या चौकामधनं वाहनं ये जा करत आहेत. कुणाला या ठिकाणी वेग नियंत्रणाचे, स्पीड लिमिटचे या ठिकाणी बोर्ड नाहीत किंवा पुढे जांभूळकडनं येणारी वाहनं सुसाट आहेत, लोणावळ्याकडनं पुण्याकडे जाणारी वाहनं सुसाट धावत आहेत. यामुळं अपघाताच्या घटनेमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तर नागरिक या ठिकाणी जीव मुठीत घेऊन ये जा करत आहेत. तर MSRDCनी या ठिकाणी
वेळेमध्ये उपाययोजना काय सांगाल? काय वाहना हा इथं वाढ काय सगळे गरम होते तर बत्ती व्हायला पाहिजे. तर लवकरात लवकर या महामार्गाच्या साईड पट्ट्या रुंद केल्या पाहिजे आणि महामार्गावरनं वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटवण्यासाठी MSRDCनी पुढाकार घेतला पाहिजे. काही वेळ झाला की या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. तर कानेफाटा येथील रेल्वे गेट बंद आहे. त्या अगोदर नाणे रेल्वे गेट बंद होतं, नागरिकांची गैरसोय होत होती. रेल्वे उड्डाणपूल होणं काळाची गरज आहे. पोलीस या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. महामार्गाच्या बाजूला ज्या साईड पट्ट्या आहेत त्या साईड पट्ट्या रुंद करणं गरजेचं आहे, पण साईड पट्ट्या रुंद होत नाहीत किंवा या ठिकाणी स्पीड ब्रेकर आहेत तरी वाहने स्पीडनी चालत आहेत. मावळ तालुक्याला वाहतूक कोंडीचं ग्रहण लागलेलं आहे. वाहतूक कोंडीचं ग्रहण केव्हा सुटणार असं नागरिकाकडनं प्रश्न विचारण्यात येत आहे. जांभूळ फाटा या ठिकाणी जे जांभूळ रेल्वे भुयारी मार्ग आहे तो अरुंद आहे. औद्योगिक क्षेत्रातील वाहनांना ये जा करत असताना मोठी सर्कस करावी लागत आहे आणि त्यातच काने रेल्वे गेट बंद असल्यामुळं बरं काय सांगाल? किती वेळ झालं वाहतूक कोंडी आहे? काय आता हे दुपारीचे 12 वाजता ते ट्रॅफिक झाले. आता खलास हुआ. दुपारी 12 वाजल्यापासून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोंडी होती. पोलीस आल्यानंतर वाहतूक कोंडी सुरळीत झालेली आहे, पण कायमस्वरूपी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी साईड पट्ट्याचं रुंदीकरण करणं आवश्यक आहे. तर MSRDC आणि IRBच्या वतीनं काय उपाययोजना होतात ते आम्ही जाणून घेणार आहोत. तर मुंबई पुणे महामार्ग जो आहे देहू रोड ते लोणावळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक आहे आणि साईड पट्ट्या ह्या अरुंद असल्यामुळं या ठिकाणी वाहनांच्या रांगा वाढत आहेत. तर कार्ला ते वाकसई दरम्यान सुशोभीकरणासाठी काही खांब उभा करण्यात आले होते. मावळ 24 तासनी वार्तांकन केल्यानंतर ते खांब काढण्यात आले, अन्यथा त्या खांबामुळे जीवितहानी होणार होती. असे अनेक अपघात हे चुकीच्या व्यवस्थेमुळे होतात. तर अपघात होऊ नये यासाठी MSRDCनी जे महामार्गालगत जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण पण काढून टाकलं पाहिजे आणि सुरक्षित प्रवास केला पाहिजे. दुचाकीस्वारांसाठी सुरक्षित मार्ग असला पाहिजे. तर बघूयात की यानंतर काय उपाययोजना केली जाते आणि सुरक्षित प्रवास कसा होतोय. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.